चांगलं जरा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावंगावे. आज 26 तारीख आहे आणि 5:45 वाजलेले आहेत. तर हे शेतकऱ्याने जे ह्या टेक्निकचा माझा वापर केला तर काय फायदा झाले बघूया. आणि कुठले शेतकरी. राम राम. राम राम. आपलं नाव सांगा, थोडं जोरात सांगा. गोरखनाथ सागर, बादलगाव, तालुका औराद, जिल्हा बिदर. बरं, ह्या कांद्यासाठी माझी जे टेक्निक आहे किती वापरलात आपण? एक फर्स्ट वेळेस 1 किलो हां. मल्टीप्लेअरचा मल्टीप्लेअर गव्हामध्ये मिक्स करून टाकलं होतं. हां. एक वेळा फवारणी केलं. फवारणी केलंय. हां. तर काय फरक जाणवला आपल्याला? थोडं परत समोर ये. ते कांद्याचे मुळ्या वाढलेत. हां हे पाती बघा एवढे. हां असं पातीची वाढ झाली आहे. हां खूप हिरवं पण आहे याच्यामध्ये. हां. चांगलं व्यवस्थित वाढ झाली. बरोबर. आणि ह्या कांद्याला आपल्याला आणि किती दिवस आहे हार्वेस्टिंगला काढा यायला आपल्याला? काढायला 1 महिना आणखी 10 दिवस लागतील. बघा, आणखी 40 दिवस आहेत. आणि हे पात बघू शकता तुम्ही किती आहे. पात्याची फुटावा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फुटवे आहेत. आणि पात जी आहे अशी एकदम खडी आहे, एकदम हिरवीगार आहे. अशी इतकी लांब आलेली आहे पात. तर तुम्ही जे हे वापरून समाधानकारक आहात का? एकदम समाधान आहे. हा. आणि मुळाची संख्या बघा, हे किती वाढ आहे आणि किती मुळा फुटले आणि पांढरी मुळा किती आहे त्याची जास्ती बघू शकता या ठिकाणी. आणि इतर जे शेतकऱ्याचे जे कांदे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय बदल आहे? लई बदल आहे सर त्यांच्यात आमच्यामध्ये. कसं म्हणजे काय काळे पडले का म्हणजे पिवळा रोग पडले का त्याच्यावर? त्यांच्यावर पिवळा रोग आहे, आपल्यावर पिवळा रोग नाही. हा. मुळ्या वाढ आहेत आपल्यावर. हा. आणि गड्डा पण व्यवस्थित मोठा आहे. बर, म्हणजे तुम्ही हे वापरून समाधान करा. हा, समाधान. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, एकाच ठिकाणी नाही तर या ठिकाणी सर्व ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी कांद्याचे जे फुटवे आहेत कशा प्रकारे फुटवे झालेले आहेत. आणखी 1 महिना टाइम आहे या कांद्याला.